नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC ग्रुप डीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञान प्रश्नसंच आपण पाहत आहोत. या प्रश्नसंच मालिकेमधील हा भाग 10 आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि तत्पूर्वी या अगोदरचे जर आपण भाग नाही पाहिले असेल ते देखील पहा, कारण की आपल्याला निश्चित आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि प्रथम प्रश्न आहे की मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे. तर खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी योग्य उत्तर सांगायचं आपल्याला आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील, कारण की चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की मौर्य साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी मगधवर नंदवंशाची राजवट होती. आणि या नंदवंशामध्ये एकूण 10 राजे होऊन गेले. आणि त्यामधील शेवटचा राजा कोण होता तर धनानंद होता. आणि तो अत्यंत क्रूर होता. आणि त्याच्या काही निर्णयामुळे तेथील जनता काय झाली होती तर धनानंदाला कंटाळली होती. त्याची जी क्रूरपणा जी भ्रष्ट वाटू लागली होती, जिथली न्यायव्यवस्था आणि राजाची असलेली मनमानी आणि चाणक्याचा जे की भऱ्या दरबारामध्ये धनानंदाने केलेला अपमान, हा तिथल्या धनानंदाच्या जो साम्राज्याला एका प्रकारची पोकळी निर्माण करणारा वाटला. आणि तो तिथून धनानंदाने आपल्या झालेला अपमान भरून काढण्यासाठी झालेला अपमानचा बदला घेण्यासाठी चंद्रगुप्ताच्या साह्याने नंदवंशाची राजवट काय केली, संपुष्टात आणलेली. तर आपल्याला माहीत आहे की मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तर चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. आणि त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, चंद्रगुप्त मौर्यानंतर मगधचा शासक कोण बनले. तर चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर मगधचा शासक कोण बनलेला आहे, त्याचा मुलगा बिंदुसार. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे, याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आणि बिंदुसाराचा जो कार्यकाळ आहे इसवी पूर्व 297 ते इसवी पूर्व 273 इतका त्याचा जो टाईम पिरियड होता. आपल्याला माहीत आहे की चंद्रगुप्त मौर्य त्यांच्या वडिलाचे नाव होते तर आईचे नाव हे दुर्धरा होते. आणि प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो की बिंदुसारावरचं जे कोणत्या नावाने त्याला उपाधी होती किंवा त्याला टायटल कोणतं होतं, तर अमित्रघात या नावाने तो प्रचलित होता. म्हणजे त्याला ती मिळालेली एक पदवी होती. आणि अमित्रघात या शब्दाचा अर्थ काय होतो, तो शत्रूचा नाश करणारा. ग्रीक इतिहासकार मॅगेस्थेनिस व इतर जे काही ग्रीक नोंदी आहेत त्यामध्ये अमिस्ट्रोचेस्ट या नावाने देखील तिथं त्याचा उल्लेख आढळतो. आपल्या इकडं काय म्हटलं जाते तर अमित्रघात. आणि ग्रीक इतिहास तज्ज्ञ किंवा ग्रीक इतिहासातील नोंदीनुसार अमिस्ट्रोचेस्ट या नावाने देखील त्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या मौर्य शासकास अमित्रघात या नावाने ओळखले जाते. आपण आताच माहिती पाहिली की मागच्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरणामध्ये की अमित्रघात या नावाने कोणत्या मौर्य शासकास ओळखले जाते. तर आपल्याला याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. बिंदुसार या राजालाच अमित्रघात या नावाने ओळखले जात असे. त्याचा आपण अर्थ पण पाहिलेला आहे की अमित्रघात म्हणजे काय तर शत्रूचा नाश करणारा. हे देखील आपल्याला महत्त्वपूर्ण आहे परीक्षा दृष्टिकोनातून, त्या शब्दाचा अर्थ देखील आणि त्याची मिळालेली ते टायटल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मौर्य वंशाचा अंतिम शासक कोण होता. आपल्याला सांगायचं आहे की मौर्य वंशाचा अंतिम शासक कोण होता. खाली पर्याय 4 देण्यात आलेले आहे. त्यातील आपलं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे की मौर्य वंशाचा अंतिम शासक कोण होता तर बृहद्रथ. म्हणजे या प्रश्नातील जो अंतिम पर्याय आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोण आहे? बृहद्रथ.
बृहद्रथाविषयी आपण माहिती पाहू. याचा जो अंदाजे कार्यकाळ होता इसवी सन पूर्व 187 मध्ये तो मौर्य साम्राज्याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहता येते. त्याचबरोबर जो आहे मौर्य वंशाचा तो काय होता, शेवटचा किंवा अंतिम सम्राट म्हणता येईल आपल्याला, तो शेवटचा सम्राट होता. पण त्याच्याच काळामध्ये काय झालं होतं, मौर्य साम्राज्य कमकुवत झालं होतं. त्याची कारणं ही त्याच प्रकारचे असतील, जे की तिथल्या प्रशासकावर, तिथल्या असलेल्या दुसऱ्या शक्ती प्रबळ होत असतात, तेव्हा हे एखादी सत्ता काय होत असते, कमकुवत होते. त्याचप्रकारे मौर्य साम्राज्याचा जो सम्राट अशोक, सम्राट बिंदुसार आणि सम्राट चंद्रगुप्त या काळामध्ये जो मौर्य साम्राज्याचा विस्तार आणि अवाढव्य असलेले साम्राज्य हे आपलं बृहद्रथापर्यंत येते काय झालं, कमजोर होत गेलं. कारण की बाह्य जे सत्ता आहेत, अंतरिम सत्ता आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय होत असते, उठाव होत असते. आणि त्या उठावाच्या उद्रेकामधून जर राजा किंवा प्रशासक हा त्या गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकत नाही, त्यावेळेस काय होते, ती सत्ता कमकुवत होते. किंवा मग एखाद्या बार आतल्यात कोणीतरी सुरुंग प्रशासनाला लावत असतो. त्यामधलीच एक ही महत्त्वाची घटना आहे की बृहद्रथाचे साम्राज्य कमकुवत होण्यामागचं कारण होतं त्याचा जो सेनापती. कोण होता सेनापती? पुष्पमित्र शुंग यांनी काय केलेलं आहे, बृहद्रथाची हत्याच केलेली आहे. आणि बृहद्रथाची हत्या झाल्यानंतर मौर्य साम्राज्याचा त्या प्रकारे तिथं काय होतो, अंत होतो. आणि तिथून कोणत्या घराण्याची सत्ता मगधवर प्रस्थापित होते, तर शुंग वंशाची होती. म्हणजे पुष्पमित्र शुंग हा कोणाचा सेनापती होता, तर बृहद्रथाचा होता. आणि शुंग वंशाची स्थापना जर कोणी केली असे आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला पुष्पमित्र शुंग सांगायचं आहे. यावरून आपल्याला 2 ते 3 प्रश्न आपले कवर होतात. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याचा विस्तार कोणत्या सम्राटाच्या काळात झाला? सम्राट अशोक. आणि मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक कोण होता? तर बृहद्रथ. आणि बृहद्रथाची हत्या कोणी केली? तर पुष्पमित्र शुंग. आणि शुंग वंशाची स्थापना कोणी केली? तर पुष्पमित्र यांनी केलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्नाला लागून असलेले सलग प्रश्न आपल्याला निर्माण करता आले पाहिजे. त्या स्पष्टीकरणातून अनेक प्रश्न आणि त्यातून मिळणारे हे उत्तरं ही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असतात. चला तर मग आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न असा आहे की बिंदुसारानंतर मौर्य साम्राज्याचा शासक कोण बनला? आपल्याला सांगायचं आहे की बिंदुसारानंतर मौर्य साम्राज्याचा शासक कोण बनला? तर सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याचा शासक बनलेला आहे बिंदुसारानंतर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाचा जो कार्यकाळ आहे इसवी सन पूर्व 273 ते इसवी सन पूर्व 232 इतका आहे. आणि आपल्याला माहीत आहे की हा बिंदुसाराचा काय आहे, पुत्र होता. आणि आरंभी त्याने अनेक युद्ध केले, अनेक लढाया जिंकल्या. पण कलिंगच्या युद्धानंतर त्याच्या जीवनामध्ये, सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये घडून आलेले आहे. आपण पाहत असतो कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकामध्ये जे दया, करुणा आणि जो रक्तसंहार पाहून जो की बुद्धाकडे त्याची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर तो साम्राज्यवादी, विस्तारवादी धोरण बंद करून इथल्या प्रजेला कशाप्रकारे सुखी करता येईल, तथागताने दिलेला बुद्ध धम्म या तत्वानुसार चालून आपलंही जीवन मंगलमय कसं होईल आणि आपल्याबरोबरच आपल्या प्रजेचं देखीलही हित साधण्यासाठी मैत्री भावना आणि करुणा हृदयामध्ये ठेवून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यानंतर अशा अनेक प्रजेच्या हिताचे त्यांनी कार्य केल्यानंतर त्यांनी देवनामप्रिय आणि प्रियदर्शनी हे टायटल देखील धारण केलेले होते. म्हणजे देवनामप्रिय आणि प्रियदर्शनी या नावाने देखील सम्राट अशोकाला ओळखले जाते. म्हणजे कधीकधी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रियदर्शनी, देवनामप्रिय हे कोणत्या सम्राटाचे टायटल आहे? तर मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे महान सम्राट अशोकाचे आहेत. कारण की आज आपला जो भारत देश आहे यामधले सर्व सिंबॉल हे कोणाच्या साम्राज्यामधून आपण घेतलेले आहे. आज अशोक स्तंभ असू द्या, अशोक ते धम्मचक्र असू द्या, हे जे काही आहेत
कुठून घेतलेले आहे, तर हे आपण सम्राट अशोकाच्या याच्यातून घेतलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी धम्माचा, बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आशिया खंडात जे की नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, थायलंड या ठिकाणी बौद्ध भिक्खू पाठवून बुद्धाच्या विविध धम्म प्रसारित करण्याचं त्यांनी काम केलं. इतर भंतेच न पाठवता त्यांनी आपला महेंद्र आणि संघमित्रा या पुत्र आणि पुत्रीला देखील श्रीलंकेला पाठवलेले आहे आणि त्या माध्यमातून धम्माचा प्रचार त्यांनी केलेला आहे. त्यांनी शिलालेखाच्या माध्यमातून आज्ञापत्र कोरलेले आहे. त्याच शिलालेखाच्या माध्यमातून धम्माविषयीची जागृतीही त्यांनी केलेली आहे. अनेक असे 13 ते 14 शिलालेख हे सम्राट अशोकाचे आत्तापर्यंत ज्ञात आहेत. त्यामधून त्यांनी विविध आज्ञापत्र, त्याचे साम्राज्याचा विस्तार, त्याबरोबर प्रजेला काही नोंदवण्यात आलेले आज्ञा, प्राणी हिंसा करू नये याविषयी, धम्माचे उपदेश, असे असंख्य दगडावर त्यांनी शिलालेख करून हे अजरामर साम्राज्य त्यांनी हे पुढील भारतासाठी आपल्याला प्रदान केलेलं आहे. अशा सम्राट अशोकाविषयीची आपण माहिती आज या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला त्याविषयीचा उजाळा करण्याचं एक आपल्याला संधी मिळाली. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे की कलिंग युद्ध कोणत्या वर्षी झाले. आपल्याला सांगायचं आहे की कलिंग युद्ध कधी झाले, जे की सम्राट अशोकाला ज्या युद्धानंतर त्यांच्या मनामध्ये जी करुणा मैत्री जागी झाली आणि हे नरसंहार पाहून या युद्धामध्ये काही पडले नाही हे त्याला समजले. युद्धाने हे जग जिंकता येत नाही आणि बुद्धाशिवाय आपल्याला पर्याय नाही, जे सम्राट अशोकाला 2500 वर्षापूर्वी कळालेले आहे. आणि कलिंग युद्ध कधी झाले आता आपल्याला सांगायचं आहे. तर कलिंग युद्ध कधी झाले, इसवी पूर्व 261 झालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आपल्याला माहीत आहे की कलिंग जो साम्राज्य आहे ते आता कोणत्या भागामध्ये आहे. कलिंग हे राज्य तर ओडिसामध्ये आहे आणि आपण त्याविषयीची आपण सांगितलेली आहे की त्यांनी 1 लाख लोक मारली. त्याच्यानंतर जे नरसंहार झाला त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, धम्माच्या आचरणामध्ये गेलेलं आहे आणि नंतर त्यांनी धम्माचा आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये धम्मसेवक पाठवून बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करण्याचे काम त्यांनी केलेले आहे आणि इथली प्रजा कशा प्रकारे सुखी होईल यांचं देखील त्यांनी कार्य केल्याचं पाहिजे. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, महान सम्राट अशोक म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन कोणी केलेले आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन कोण केलेलं आहे, तर जेम्स प्रिन्सेप. म्हणजे आपल्याला परीक्षेला सरळ विचारलं जाते की सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन कोणी केलं. म्हणजे ज्यांनी जे शिलालेख लिहिले आतापर्यंत 13 शिलालेख अशोकाचे सापडलेले आहे, त्यामधील ज्या भाषेला डिकोडिंग करण्याचे काम कोणी केले आहे तर जेम्स प्रिन्सेप यांनी केलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 यांनी केलेले आहे, जे की प्रामुख्याने ब्राह्मी आणि खरोष्टी भाषेमध्ये लिहिले गेलेले हे शिलालेख होते. याचे 1837 इंग्रजी विद्वान जेम्स प्रिन्स यांनी ब्राह्मी लिपीचा उलगडा केला. ब्राह्मी आणि खरोष्टी ही जी लिपी तत्कालीन प्रचलित असलेली लिपी होती आणि त्या लिपीचे डिकोडिंग करण्याचे काम कोणी केलेले आहे, तर जेम्स प्रिन्सेप यांनी केलेले आहे. हे देखील आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच प्रामुख्याने देवानंद प्रियदर्शनी असा हा त्या शिलालेखावर कोरले होते. आणि जेव्हा या शिलालेखाचं काय झालं, डिकोडिंग करण्यात आली, तेव्हा जगाला कळाले की देवनाम प्रिय किंवा प्रियदर्शनी हे कोण आहे, दुसरं तिसरं कोणी नसून सम्राट अशोक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध ग्रीक राजदूत मॅगेस्थेनिस हा कोणाच्या दरबारात आला होता. आपल्याला माहीत आहे की प्रसिद्ध ग्रीक राजदूत हा कोणाच्या दरबारात आला होता, तर चंद्रगुप्त मौर्याचा आला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आणि याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहू की मॅगेस्थेनिस हा प्राचीन ग्रीक प्रवासी होता आणि तो काय होता, राजदूत होता. तो कोणाचा राजदूत होता, तर सेल्युकस निकोटरचा. म्हणजे कधी कधी आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारला जातो की सेल्युकस निकोटर हा कोणाचा राजदूत होता, मॅगेस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता, तर सेल्युकस निकोटरचा हा काय होता, राजदूत होता. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि परीक्षेला असंही देखील विचारलं जात, म्हणजे एखाद्या बार तसं विचारलं जात नाही, पण एखाद्या बार इसवी सन विचारलं तर तो कधी आला होता, तर इसवी सन पूर्व 302 मध्ये तो कधी आला होता, तर 302 मध्ये मौर्य साम्राज्याच्या
चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीमध्ये तो आला होता. तर आपण जे मॅगस्थनीसचा यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे तर इंडिका आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, मॅगस्थनीने भारताचे जे काही पाहिले त्याचं सविस्तर माहिती त्यांनी वृत्तांत काय केलेला आहे, इंडिका या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि या ग्रंथामधून तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक त्याचबरोबर भौगोलिक माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते. चला, त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सांचीचा स्तूप कोणत्या सम्राटाच्या काळात बांधण्यात आला होता. आपल्याला सांगायचं आहे की सांची येथील जे स्तूप आहे, त्याचबरोबर आपण सांगा की हा सांचीचा जो स्तूप आहे तो आता सध्या कोणत्या राज्यात स्थित आहे. हे तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये कमेंट करा. आपण जर इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सांचीचा स्तूप हा सध्या कोणत्या राज्यात स्थित आहे. चला तर मग आधी या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया की सांची येथील जे स्तूप आहे जे सांची येथील स्तूप आहे तो सम्राट अशोकाच्या काळात बांधण्यात आलेला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. हा सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 273 ते 232 यांच्या काळामध्ये बांधला गेला. आणि बुद्धाचे जे अवशेष आहेत ते जतन करण्यासाठी अशोकाने सुमारे 84,000 स्तूप या भारतभूमीवर बांधण्यात आले होते. आणि त्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण असलेला जो सांचीचा स्तूप आहे आणि तो जगप्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर हा 1989 काय झालं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आणि हे स्तूप जरी सम्राट अशोकाच्या काळात जरी बांधण्यात आला असला तरी त्याची विविधपूर्ण बाकीचे जे राहिलेली सजावट ती शुंगवंशाच्या, सातवाहन, गुप्त काळातही देखील महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये बदल करण्यात आले होते. राहिलेले उर्वरित काम देखील पूर्ण झाले. त्यामधील तोरणे, जे दरवाजाचे द्वार, महाद्वार याची रचना देखील पुढील काळामध्ये पुढील राजवटीमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे की सम्राट अशोकाला बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली होती. तर सम्राट अशोकाला बुद्ध धर्माची दीक्षा ही कोणाकडून मिळाली होती किंवा बुद्ध धर्म कोणाकडून समजला होता तर उपगुप्त या बौद्ध भिक्खूंनी किंवा भंतेनी ही सम्राट अशोकाला बुद्ध धर्माची दीक्षा दिली होती. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.